कारण की तुम्हाला त्या पाण्याचा अंदाज नाही आहे, ते पाणी किती खोल आहे आणि किती आपले ऊर्जा चालेल हे आपल्याला माहीत नाही. पण आपण जेव्हा ते टूब घेतो, आता आपण बुडू का? कशाचा आधार आहे? हवेचा आधार आहे, त्या टूबचा आधार. तसंच आपला धम्म आहे. भवचक्र हा पुरासारखा आहे. भगवंत म्हणाले हा जो भवचक्र आहे हा पाण्याच्या प्रवाहासारखा आहे, पुरासारखा आहे, जो आपल्याला कुठल्याही काम वासनेमध्ये, क्रोधामध्ये, अंधश्रद्धेमध्ये आपल्याला वाहून घेऊन जातो. पण जर तुम्ही धम्माला जर आधार बनवला, धम्माला जर आधार बनवला, संघाला जर आधार बनवला, तर तुम्ही अजिबात बुडणार नाही. तुम्ही या भवसागरातून सावकाशपणे, निर्विघ्नपणे तुम्ही ह्या भवसागरातून बाहेर पडता. माझी एवढीच विनंती, म्हणजे मी जरा जास्त बोललो असेल, पण माझं एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे की तुम्ही आता इथून पुढे तुम्ही पुण्यकर्म करण्याची घाई केली पाहिजे. तुमच्या कॉलनीमध्ये सतत तुम्ही म्हणता, आता मला या साहेबांनी म्हटलं की बा तुमच्या कॉलनीमध्ये बा फारच दारू गांजा वगैरे पिणारे मुलं आहेत, ही फार खंताची गोष्ट आहे. पण आपण त्याला बदलवू शकतो, तर त्याला बदलायला वेळ लागेल. तुम्ही तसे संस्कार केलेले आहेत. बघा तुम्ही लहान मुलं कोणापासून शिकतात? आई वडिलांपासून शिकतात, बरोबर आहे. आई वडील जर समोर सिगरेट पित असतील, दारू पित असतील, गांजा पित असतील, तंबाखू खात असतील, तर ते मुलं पण ते शिकणार आहे. मुलांच्या दृष्टीने तसे ते संस्कार पडत जातात आणि जे एकदा ते संस्कार पडले की ते परत बदलता येत नाही. आणि जर तेच एक घर असेल की त्या घरी लहानपणापासून, समजा आता डोंगरे साहेब, त्यांनी डोंगरे साहेबाला लहान मुलांच्या समोर भिक्खू संघाला आमंत्रित केलं, भोजनदान कसं देतात, पंचशील ऐकलं त्यांनी, धम्मदेशना ऐकलं, यांच्यावर काय पडतील? चांगले स्वभाव पडतील. मग पुढे जाऊन पण ते तसे साहजिक होणार आहे. जसं आपण झाडाला वळण देऊ तसं ते झाड वाढणार आहे. तसंच आपली ही गरज आहे की तुम्ही आता तुमच्या एरियामध्ये सतत भिक्खू संघाला बोलत राहिलं पाहिजे. तुम्ही तुमच्या विहारामध्ये साफसफाई केली आणि विहारामध्ये तुम्ही अहंकार, जसं आपण मंदिराबाहेर चप्पल आपली काढून जातो, बरोबर, का काढायला लावतात ते? की बाबा देवाचा अपमान होईल. तसंच आपण भगवंताचा अपमान होईल. कशामुळे? आपल्या आतला आधी अहंकार बाहेर काढून ठेवायचा, आपल्या आतला आधी आपण क्रोध बाहेर काढून ठेवायचा. चप्पल जशी आपण बाहेर काढून ठेवतो, माझ्यामधली ईर्ष्येची भावना नाही तर बापा मी तर लय पाहिलं, माईक भेटला दुसऱ्याच्या माईक असला की आम्हाला माईक नाही दिला, मग आमचा सत्कारच केला नाही, मग आम्हाला गुलाबच दिला नाही बापा, मग का रणजित डोंगरे का लय मग गुलाब दिलं, मग खूपच भारी काम केलं. असं नाही केलं पाहिजे. भगवंत मला सर्व समान आहे. कुणाला गुलाब मिळो, कुणाला माईक मिळो, ना कुणाला पुढची सीट मिळो ना मिळो, भगवान बुद्धाची दृष्टी ही सर्वज्ञ असते. तुम्ही कुठेही बसा, तुम्हाला फक्त प्रचार करायचा आहे. जसं आपण चप्पल बाहेर काढतो मंदिराच्या विहाराच्या, तसं आपण आपला अहंकार पण बाहेर काढून ठेवायला पाहिजे. तेवढं पुरतं ते. आणि तुम्ही सर्वांनी समजा आता इतके लोक विहारात नेहमी जातात आणि कोणीतरी नवीन उपासिका आले, तर त्यांना पहिले तुम्ही सन्मानपूर्वक आतमध्ये घेतला पाहिजे. त्यांना तुम्ही ताई या माईक समोर बसा, ताई या पंचशील घ्या, ताई या तुम्ही मला वंदना देता, वंदना बोला, वंदना येत नाही का आम्ही सांगतो तुम्हाला, लिहून द्या. असं तुम्ही हळूहळू डेव्हलप केलं पाहिजे. तुम्हाला जर नसेल वाटत तर तुम्ही डोंगरे साहेबांना विचारू शकता. औरंगाबादला तुम्ही या 3 दिवस आमच्या मॉनेस्ट्री, 3-4 दिवस मॉनेस्ट्रीला राहा, तिथल्या आजूबाजूचे विहार फिरा. तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की आपल्या पुण्यामध्ये कसं करायचं आहे. आणि एक दिवस आपल्या बाबासाहेबांचा हा जो संकल्प आहे की मला भारत बौद्धमय करायचा आहे, हा नक्कीच होईल. तर आपण आचरण केलं पाहिजे. सर्वप्रथम आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. डोंगरे साहेबांनी आपल्या घरापासून सुरुवात केली, स्वतःपासून सुरुवात केली. आता त्यांची मुलगी हे आचरण केली, त्यांचा मुलगा, त्यांची आई, त्यांचे वडील, त्यांचे नातेवाईक करता करता त्यांचे पूर्ण एरिया बघता पुणे शहर बघता एक देश शहर जग अख्खं जग जेव्हा बौद्धमय होईल, तेव्हा आपण समजू की भगवान बुद्धांचं, रमाईंचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे खस्ता खाल्लेलं जीवन हे वाया गेलेलं नाही, असं आपण समजू. त्या वेळेस ती वेळ आणण्यासाठी आपल्याला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि माझ्या धम्मनिष्ठाने ते पूर्ण केलं. आशीर्वाद देते सर्वांनी हात जोडून. दुःख पत्ताचनी दुःखा, भय पत्ताचनी भया, शोक पत्ताचनी सोखा, वंतु सब्बे पिपानिनो, एतावता च तुम्मेहि सपतं पुण्य संपदं, सब्बे देवानुमोदन्तु सप संपत्ति सिद्धिया, दानं ददन्तु सदाय, शीलं रक्षन्तु सर्वदा, भावना भीरता होन्तु गच्छन्तु देवतागता, सब्बे बुद्धा बलपता, पंचकानां च यं बलं, अरहन्तानं च तेजेन, रक्षं बन्धामि सब्बसो, आकाशठा च भूमठा, देवानागा महेन्दिका,
पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासना चिरं रक्षन्तु धम्मदेशना चिरं रक्षन्तु त्वं परन्ति सभ्येतियो विभजन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायिको भव अभिवादनशीलेश नित्यं वद्धापचायनो चत्वारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा जय भीम।